पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। आतापर्यंत राज्यातील 1,07,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळेंचा आरोप। दादांना मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व कपोलकल्पित आरोप, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, सुळेंच्या आरोपानंतर सुनील तटकरेंचं उत्तर। महाविकास आघाडीतले सावत्र भाऊ, महाविकास आघाडीला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका। राज्यात 3 घाशीराम कोतवाल, फडणवीसांना पराभवाची भीती, आम्ही सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देऊ, राऊतांचा हल्लाबोल। 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र का घेता येऊ शकत नाही, वन नेशन वन इलेक्शनच्या थापा मारतात, संजय राऊतांची टीका। जळगावात छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव, पवार गटानं मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन, फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू राहणार। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, 15 ते 16 जण ताब्यात। राड्यानंतर पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत दुपारी 1:30 वाजता बैठक। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळ्यात आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक, शाळा, महाविद्यालय, बाजार समित्याही बंद राहणार। पासपोर्ट आणि ITR घेऊन येते, कुठे येऊ ते कळवा, अन्यथा दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार, अंजली दमानी यांचं ट्विट। तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाण यांचा इशारा। महंत रामगिरींचं मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान, रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिणवण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। अजित पवार आणि भुजबळांच्या मतदारसंघ बदलाच्या बातम्या खोट्या, कोणताही मतदारसंघ बदलणार नाही, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। विनेश फोगाट भारतात दाखल, विनेशचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत, मायभूमीवर दाखल होताच विनेश फोगाट भाऊक।